सगळ्यांना जय महाराष्ट्र। खूप कमी कालावधीमध्ये आपण आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधू आज या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्या मनापासून आभार मानतो। कारण हे कालचं जे आरक्षण पडले त्याच्यावरची ही पत्रकार परिषद आहे। आपल्या संपूर्ण महाड तालुक्यामध्ये जे आरक्षणं अगोदर पडली होती 2022ला ती पूर्णपणे आता बदलली गेलेली आहेत। माझ्या माहितीनुसार वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळी आरक्षणं पडली, परंतु माझा हा जो काही करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघामध्ये जो बदल होणार असं अपेक्षित होतं, परंतु सुदैवाने तो काही बदल झाला नाही आणि जे आरक्षण होतं ओपन तेच आरक्षण सर्वसाधारण या ठिकाणी पुन्हा एकदा राहिलं। आणि अनेक म्हणजे 4-5 वर्ष 6 वर्ष आम्ही ह्या मतदारसंघात जी काही मेहनत घेतोय, जी मनाला धाकधूक लागली होती की अरे आरक्षण बदललं तर काय करायचं, मग काय पुढं, तर अशा पद्धतीची काय धाकधूक लागली होती, काल ती आमची संपली। आणि जे मनामध्ये होतं की ह्या आरक्षण जो हा मतदारसंघ जो आरक्षित सर्वसाधारणसाठी आहे तोच राहिला पाहिजे आणि तो आमच्या मनाप्रमाणे कालचं आरक्षण पडलं। आणि कालचं आम्ही आरक्षण पाडण्याची जी काही पद्धत बघितली ती इतकी पारदर्शक होती की त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम घडलं किंवा चुकीचं काय घडलं असं आम्हाला तरी काही जाणवलं नाही आणि असं वाटतसुद्धा नाही आहे। परंतु कालच्या ह्या आरक्षण पडल्यानंतर महाड मतदारसंघामध्ये 5 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर का सर्वात जास्त तुम्हाला एक उत्साही वातावरण कुठल्या मतदारसंघामध्ये दिसत असेल तर ते तुम्हाला करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दिसतंय किंवा दिसू शकेल, जाईल। मी गेल्या 6 वर्ष प्रयत्न करतोय आणि मी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक माझ्या पक्षश्रेष्ठींकडे मी माझं नाव दिलेलं आहे। अनेक जो कोण इच्छुक असेल काय असेल तर ते होईलच, परंतु मी इच्छुक म्हणून माझ्या पक्षाकडे मी नाव दिलं आहे आणि ह्या येणाऱ्या काळामध्ये ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून मी ही जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहे आणि हे अधिकृत आज मी या ठिकाणी घोषित करतो आहे। त्यासाठी पक्षाला मी विनंती केली की मला या ठिकाणी उमेदवारी द्यावी आणि त्या वतीने पक्षाकडून तशा पद्धतीचे काही सूचना काम करण्यासाठीच्या सूचना मला आलेल्या होत्या, त्याप्रमाणे मी कामसुद्धा सुरू केलं होतं। आणि आता आरक्षण जाहीर झालं आहे तर येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये परिस्थिती पाहून पक्षाकडून माझी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। तरी आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये जो प्रमुख मुद्दा आहे की आरक्षण आणि निवडणूक आणि असलेलं इथलं वातावरण, त्याबद्दल मला हे सगळं जनतेला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की विनेरेतील झोलाई देवीच्या आशीर्वादाने ह्या मतदारसंघामध्ये आम्ही जेव्हापासून काम करायला सुरुवात केली तेव्हा हा मतदारसंघ अतिशय कठीण आणि निवडणूक जिंकू की न जिंकू अशा पद्धतीचा होता, परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये आम्ही हळूहळू मतदारसंघात प्रत्येकाच्या घराघरात वाडीवाडीमध्ये पोहोचलो आणि हा मतदारसंघ आमच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दृष्टीने शिवसेनेच्या दृष्टीने हा मतदारसंघ माझ्यासाठी आता अशी खात्री इंटरेस्ट नाही आहे। परंतु जे काही स्टेटस जे काही गोष्टी घडत आहेत, जे काही आम्ही पाहतोय की एखादा वाघ ह्या मतदारसंघात येणार आणि तो वाघ ह्या ठिकाणी असं काही करणार तसं काय करणार, परंतु काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी आम्ही ते खरोखरा वाघ आला होता, त्या वाघाला आम्ही फटाके वाजवून पळून लावलेला आहे। तर ह्या मतदारसंघात माझा जन्म विनेरे ग्रामपंचायतच्या हद्दीत झालेला आहे। माझ्याकडे जन्म दाखला आहे की मी विनेरे ग्रामपंचायतचा जन्म दाखला माझ्याकडे आहे। तर तिराईत कोणतरी उमेदवार या ठिकाणी येईल आणि तो या ठिकाणी उभा राहून जर का काही गोष्टी करेल तर ह्या मतदारसंघातली जनता त्याला स्वीकारणार नाही, अशा पद्धतीचं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये आहे। जरी तो कुठल्याही पक्षाचा असला, तो कुठल्याही मंत्र्याचा मुलगा असला किंवा आधी कुठलाही व्यक्ती असला तर ह्या ठिकाणी कुठलाही फरक पडणार नाही। ह्या मतदारसंघामध्ये 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी उमेदवारी लढवली आणि जिंकणार अशा पद्धतीचं मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या वतीने तुम्हाला या ठिकाणी आज सांगतो आहे। आणि खरं पाहायला गेलात तर हा मतदारसंघ खरंच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ह्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून येणारी अनेक लोक ह्या मतदारसंघातून जिल्हा परिषदवरती गेली, अनेक लोक या ठिकाणी मला वाटते ह्या मतदारसंघाने आमदार दिला, मंत्री दिला, पालकमंत्रीपद पण ह्या मतदारसंघाने दिलेलं आहे। त्यामुळे ह्या मतदारसंघावरती विशेष लक्ष महाराष्ट्र राज्याचं सुद्धा राहिलेलं आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना सर्वसामान्य लोकांची सेवा आम्ही गेले 5-6 वर्ष करतोय। अजून कुठल्या दिवसापूर्वी आमच्या ओबीसी समाजाचा
त्या ठिकाणी कुणबी समाजाच्यासाठी जी काही आम्हाला फुलाची पाकळी मदत करता आली तीसुद्धा आम्ही समाजासाठी केलं. असं नाही की कुठल्या तरी विशिष्ट समाजाला आम्ही मदत करतो आहे. जो समाज, आदिवासी समाज असेल, आमचा बौद्ध समाज असेल, आमचा वैद्य समाज असेल, आमचा कुठल्याही प्रकारचा समाज, मराठा समाजाचा माणूस असेल, ती आमच्याकडे लोक आली तर आम्ही त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी सहकार्य करत असतो. त्यामुळे ह्या वेळीसुद्धा आम्ही ज्यांना सहकार्य करतो ते सहकार्य करत येणाऱ्या काळामध्ये ज्या चांगल्या पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे, सर्वसामान्य जनतेसाठी काम करायचं आहे ते आम्ही करत राहू. ह्या मतदारसंघामध्ये वरच्या पंचायत समिती गणात महिला आरक्षण आहे. खालच्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीने सर्वसाधारण आरक्षण आहे. त्यामुळं पक्षाच्या वतीने जे काही पंचायत समितीचे उमेदवार भविष्यात ठरवले जातील आणि ते दिले जातील त्यासाठी नक्कीच आम्ही ते सुद्धा विचार करणार आहोत. आमच्या पक्षाचे ह्या महाड विधानसभेचे आमचे नेते बाळराव साहेब असतील, अमित दादा मोरे असतील, पद्माकर मोरे असतील, सुभाष मोरे असतील, बंटी पोटफोडे असेल, आमचा प्रफुल्ल ढोंडगे असेल, हे अनेक जण ह्यानंतर होणाऱ्या सगळ्या मिटिंगला तुम्हाला उपस्थित झालेले दिसतील. आजची ही मिटिंग तातडीची घेतली कारण की मला काही गोष्टी तुमच्यापर्यंत मांडायच्या होत्या. त्या माध्यमातून आज मला ह्या ठिकाणी तुम्ही जो वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचा खरं मनापासून आभारी आहे. ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जसं म्हणावं तसं काम गेल्या अनेक वर्ष ना आमदारांच्या माध्यमातून झालं आहे, ना जिल्हा परिषद सदस्य जे होते त्यांच्या माध्यमातून झालं आहे, ना कोणाच्या माध्यमातून झालेलं दिसून येतं आहे. पण ह्या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक घराघरात गावागावात पोहोचून जे काही वैयक्तिक स्वरूपात मदत करायची ती मी मदत करायला सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की जर का वैयक्तिक फंडातून किंवा CSR फंडातून किंवा येणाऱ्या कुठल्याही वैयक्तिक निधीतून जेवढं मला सहकार्य ह्या प्रत्येक गावात करता येण्यासारखं आहे ते मी करायला सुरुवात केली आणि ह्यापुढेसुद्धा करणार आहे. शासनाचा निधी आपण पाहतो आहे, लाडकी बहीण योजना असेल, इकडं असेल, ह्या योजनेकडे वळवला आणि आज ग्रामीण भागातील कुठल्याच 25-15 सारख्या योजनेलासुद्धा निधी शासनाकडे नाही आहे. त्यामुळं अनेक ठेकेदार, अनेक कॉन्ट्रॅक्टर आज रस्त्यावरती आलेले आहेत. ह्या विभागात अनेक अशी कामं आहेत ज्यांनी नारळ फोडला आहे परंतु कामं काही झालेली नाहीत. त्यामुळं ह्या मतदारसंघातलं फाळकेवाडीपासून ते इथे दादलीपर्यंत आणि इकडून रावडळपासून ते आमच्या आंबिवलीपर्यंत ह्या मतदारसंघात अपेक्षित असं यश आम्हाला ह्या येणाऱ्या काळामध्ये मिळेल अशी ह्या जनतेच्या वरती विश्वास ठेवून आम्ही काम करतो आहे. आणि मला खात्री आहे की ह्यावेळी इकडची जनता ही आम्हाला नक्की स्वीकारेल आणि आम्ही जे काही फुलाच्या बागेत जे काही सहकार्य करतो, जे काही चांगलं काम करायचा प्रयत्न करतो आहे ती जनता स्वीकारेल आणि योग्य माणसाला उमेदवारी दाबेल एवढंच मला या ठिकाणी वाटतं आहे. आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य जे कारण होतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून जे काही चांगलं वातावरण, पॉझिटिव्ह वेव्स जे ह्या विभागात तयार झाल्यात नव्हते तरी तुम्ही सर्वच पत्रकार एक चांगल्या प्रकारे ह्या विभागामध्ये जर का गेलात, गावागावात गेलात आणि सत्य परिस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला निश्चित ह्या ठिकाणी जे लोकांच्या मनात आहे हे तुम्हाला समजून येईल. नक्कीच तुम्ही ह्या मतदारसंघाचा कानाकोपरा फिरून काढा आणि त्या ठिकाणी जाऊन नक्की विचारा की ह्या मतदारसंघामध्ये नक्की तुम्हाला कोणता उमेदवार हवा आहे. म्हणजे सर्वसामान्य सरपंच किंवा एखादा सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा हवा आहे की पुन्हा एकदा ज्या घरामध्ये आमदारकी दिली, ज्या घरामध्ये आपण सर्व काही दिलं पुन्हा तिकडेच जायचं आहे. कारण की ह्या मतदारसंघामध्ये जर का उद्या मतदारसंघात निवडून आलो तर मला ह्या सगळ्या लोकांना मला शेरगाव नाक्यावरती भेटता येईल आणि समजा उद्या भविष्यात त्याला उमेदवारी मिळाली आणि त्याला काय मिळालं तर पुन्हा त्यांना तिकडे ढालकाठीवर जायचं आहे किंवा अजून कुठला शिवतीर्थ असेल किंवा त्यांचा अजून कोणता लंबोदर असेल तिकडे जावं लागेल. पण इथली लोकं इतकी हुशार आहेत की ते लोक शेरगाव नाक्यावरती येऊच थांबतील, शेरगाव नाक्याच्या पुढं काय जाणार नाहीत. त्यामुळं तुमचा जास्त मी काही वेळ घेणार नाही. तुम्ही सगळेजण खूप कमी कालावधीमध्ये ह्या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो. आणि आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्याकडून ज्या काही चांगल्या प्रकारच्या गोष्टी, ज्या काही चांगला आम्हाला सांगायचं आहे, येणारा हा मला वाटतं 8 दिवसामध्ये दिवाळी आहे आणि ह्या दिवाळीच्या ह्याच्यावरती 25 तारखेनंतर माझ्या माहितीप्रमाणे निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदची निवडणूक लागेल असं आम्हाला माहिती आहे. त्यामुळं खूप कमी कालावधी मिळाला आहे आणि आम्ही जे चांगलं काम करतो आहे ते चांगलं काम तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवावं एवढीच आमची तुमच्याकडनं प्रामाणिक इच्छा आहे.
आणि तुमचं सगळेच जण आपण ह्या विभागामध्ये प्रत्येक शासकीय योजनेवरती लक्ष ठेवून राहा, प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून राहा. कारण की शासकीय योजनासुद्धा एखाद्याच्या घरामध्ये चालवली जाते, अशा प्रकारचं वातावरण तुम्ही पाहिलं. आज 2-3 दिवसापूर्वी वीरेश्वर मंदिरामध्ये आम्ही फक्त येणार म्हणून सांगितलं तर 100 पोलिसांचा फौजफाटा, 50 गुंडांचा फौजफाटा त्यांनी लावला होता. ठीक आहे, पण ह्या विभागातल्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही त्यांच्यासोबत काम करायला तयार आहोत. शासकीय योजना ही गरीब कुटुंबापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेची आहे. आणि खरोखर बांधकाम खात्यातील जे मजूर आहेत त्यांच्यासाठी जी काही योजना आलेली आहे, हे अतिशय चांगली योजना आहे. शासनाची एक चांगला उपक्रम आहे. ती जर योजना घराघरात पोहोचवायची असेल तर सगळ्यांनी मिळून येऊन काम केलं पाहिजे. शासनाचे जे काही लोक आहेत त्यांनी विरोधी पक्षाला, सत्ताधारी पक्षांना एकत्र येऊन काम केलं तर नक्कीच चांगलं काम होईल. परंतु ह्या ठिकाणी कुठंतरी असं जाणवतं आहे आम्हाला की पक्षाच्या वतीने कॅम्प आयोजित करायचा आणि मतदारसंघातल्या लोकांना सांगायचं की बाबांनो, तुम्हाला जर का इथं भांडी हवे असतील, जर का तुम्हाला हे काय मिळायचं असेल तर तुम्ही ह्या पक्षाच्या वतीने पक्षात प्रवेश करा. किंवा ज्या ठिकाणी कॅम्प लावला, उदाहरणार्थ भरतशेठ गोगावले कॅम्प लावतात, तर त्या कॅम्पमध्ये येणारी लोकच म्हणजे तो कॅम्प पक्षाच्या लोकांनाच त्या ठिकाणी संधी मिळली जाते. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त आहेत. वेळ आली, उदाहरण आलं तर मी तुम्हाला प्रत्येक गावागावात घेऊन जाईन आणि दाखवू शकतो की बघा ही व्यक्ती बघा, ह्या व्यक्तीकडे असं आहे. तर नक्कीच तुम्ही सगळेजण पत्रकार बंधू अशा पद्धतीने काम करा, आमची सत्य बाजू जनतेपर्यंत पोहोचवा. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तुम्ही आलात त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.